ऑफ लॉग टेबल म्हणजेच कोणत्या प्रकारचे कॅल्क्युलेशन्स असतील फिजिक्स सब्जेक्टमध्ये किंवा केमिस्ट्री सब्जेक्टमध्ये, तर ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी सर्वात असतो की लॉग टेबल कशा प्रकारे आपण कॅल्क्युलेशनसाठी वापरू शकतो. बरोबर. आपण पहिला जो पॉईंट आपण घेणार आहे यूज ऑफ लॉग टेबल, त्याच्यामध्ये आपण लॉग टेबलचा वापर कशासाठी करतो ते आपल्याला माहित पाहिजे. पहिला आहे मल्टिप्लिकेशन बाय युजिंग लॉग टेबल, सेकंड डिव्हिजन बाय युजिंग लॉग टेबल, थर्ड स्क्वेअर्स, square root by using log table. Fourth point is cube and cube roots by using log table. Next, sin, cos, tan, sin inverse, cos inverse, tan inverse. Then reciprocals by using log table. म्हणजे लॉग टेबलचा वापर करून आपण मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, साइन कॉस टॅन, साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स अँड रेसिप्रोकल हे कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. आणि लॉग टेबलच्या साहाय्याने कॅल्क्युलेशन केलं तर आपलं काम, ज्या प्रॉब्लेमसाठी आपल्याला कॅल्क्युलेशन 10-15 मिनिटं वेळ लागणार आहे, तो आपला हे जे आपलं कॅल्क्युलेशन आहे तो आपला वेळ वाचणार आहे. ते कॅल्क्युलेशन आपण कमीत कमी वेळेमध्ये कशा प्रकारे काढू शकतो, त्यासाठी तुम्हाला लॉग टेबलचा वापर समजला पाहिजे. तर आपण सुरुवातीला मल्टिप्लिकेशन घेणार आहे आणि त्याच्यानंतर डिव्हिजन घेणार आहे. बरोबर. पण तत्पूर्वी हे मल्टिप्लिकेशन चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला महत्त्वाचा भाग माहिती असणं गरजेचं आहे की कोणताही नंबर ज्यांचे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन तुम्हाला करायचं असेल तर त्याचा आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स हा एक भाग असतो. तो कॅरेक्टरिस्टिक माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे कोणताही नंबर असेल तर त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहिती असणं, त्याशिवाय आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही. मग आपण नंबर बघणार आहे की त्याची कॅरेक्टरिस्टिक काय असू शकते. बरोबर. आपण नंबरला डिवाइड करत असताना दोन विभागणी आपण करतोय की एक जो नंबर आहे, सपोज तो नंबर आहे एक्स, हा नंबर एक तर 1 पेक्षा लहान असू शकतो किंवा तो नंबर 1 पेक्षा मोठा असू शकतो किंवा 1 असू शकतो. बरोबर आहे. म्हणजे दोन आपण नंबर आहे की जो 1 पेक्षा नंबर लहान आहे आणि जो नंबर 1 पेक्षा मोठा आहे. बरोबर. आता असे काही नंबर आपण कन्सिडर करूया आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय असू शकतात आपल्याला पाहिजे. बरोबर. आपण तर आपण विभागणी केलेली आहे. एका बाजूला आपण नंबर घेऊया आणि त्या नंबरची एका बाजूला आपण कॅरेक्टरिस्टिक्स घेऊया. नंबर आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. आता आपल्याला असे नंबर घ्यायचे आहेत की जे नंबर 1 पेक्षा लहान असते. बरोबर. असे नंबर कोणकोणते आहेत. एक पेक्षा लहान असणारे जे नंबर आहेत त्याची सुरुवात आपल्याला माहित असेल की 0.2 असेल, 0.234 असेल, 0.05, 0.0053, 0.00041,
0.05002 0.00007 हे जे सगळे नंबर आपण घेतलेले आहेत ते सर्व नंबर एक पेक्षा लहान आहेत. तसं आपण असे काही नंबर घेऊयात की जे एक पेक्षा मोठे असतील, बरोबर. असे कोणते नंबर आहेत? तर सुरुवातीला आपण 2 घेऊ शकतो, 1 पण घेऊ शकतो, किंवा त्यानंतर 2.4 घेऊ शकतो, 29.5 घेऊ शकतो आपण, त्यानंतर 20,000 घेऊ शकतो. सपोज नंबर आहे 95, नंबर आहे 1 2 3 4 5 6 7. म्हणजे आपण दोन प्रकारचे नंबर घेतले. एक नंबर घेतलाय तो एक पेक्षा लहान असलेले नंबर घेतले, आणि दुसरा जो नंबर आपण घेतले ते एक पेक्षा मोठे असलेले नंबर, बरोबर आहे. आता जे नंबर एक पेक्षा लहान आहेत त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि जे नंबर एक पेक्षा मोठे आहेत त्याचे कॅरेक्टरिस्टिक त्या दोघांसाठी वेगळं लॉजिक या ठिकाणी वापरलं जातं, बरोबर आहे. आता मी लक्षात द्या, जर एक पेक्षा नंबर लहान असेल तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते बार 1, बार 2, बार 3, बार 4 अँड सो ऑन. म्हणजे या पद्धतीचे त्याचे कॅरेक्टरिस्टिक असतात. बार 1, बार 2, बार 3, बार 4. याचाच अर्थ -1, -2, -3, -1 याच्यामध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. किंवा असे काही नंबर आहेत की जे एक पेक्षा मोठे, त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कॅरेक्टरिस्टिक हे 0 पासून 0, 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन. हे सगळे पॉझिटिव्ह नंबर असतील ते कॅरेक्टरिस्टिक हे कशाचे असणार? एक पेक्षा मोठे असणार असतील. आणि ज्या संख्या एक पेक्षा लहान असतील त्याचे कॅरेक्टरिस्टिक हे निगेटिव्ह असतील. -1, -2, -3, -4 या पद्धतीने, बरोबर. आता आपल्याला ठरवायचं आहे की एक पेक्षा लहान असतील त्याचे कॅरेक्टरिस्टिक कसे काढायचे आणि एक पेक्षा मोठे असतील त्याचे कॅरेक्टरिस्टिक कसे काढायचे. तर एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, बरोबर आहे. तर आता हा जो डेसिमल पॉइंट आहे तर डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साइडला सगळ्या ठिकाणी जे नंबर एक पेक्षा लहान असतील ते 0 असणार. डेसिमल पॉइंटच्या लेफ्टला 0 असणार, बरोबर आहे. आणि डेसिमल पॉइंटच्या राईटला नॉन झिरो नंबर असू शकतात, 0 असू शकतात, बरोबर. आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते ठरवायचं का त्याची कॅरेक्टरिस्टिक कशी असते. आता जो पॉइंट आपण कन्सिडर करतो डेसिमल पॉइंट, तर त्याच्यानंतर नॉन झिरो असलेला नंबर म्हणजे जो 0 नाही असा नंबर हा पॉइंट नंतर कितव्या नंबरला आहे? पहिल्या. म्हणून याचे कॅरेक्टरिस्टिक 12, बरोबर. आता इथं डेसिमल पॉइंट नंतर येणारा 0 नसलेला नंबर 2 आला, तर हा नंबर पॉइंट पासून कितव्या नंबरला आहे? पहिल्या नंबरला आहे. म्हणून याची कॅरेक्टरिस्टिक 12. आता हा जर नंबर तुम्ही पाहिला तर याच्यामध्ये डेसिमल पॉइंटच्या डाव्या बाजूला 0 आहे आणि उजव्या बाजूला जो नॉन झिरो नंबर आहे 0 नसलेला हा किती? 5. आणि तो कितव्या नंबरला आहे? 1, 2. याचे कॅरेक्टरिस्टिक किती ना? 12, बरोबर. त्याच्यानंतर डेसिमल पॉइंटच्या नंतर नॉन झिरो नंबर 3 आणि 5 आहे, पण पहिला नॉन झिरो कोणता? 5. हा कितव्या नंबरला आहे? 1, 2 आणि 3. याचे कॅरेक्टरिस्टिक किती ना? 12, बरोबर. त्याच्यानंतर याचे कॅरेक्टरिस्टिक किती ना? 1, 2, 3, 4, 12. हा कितव्या नंबरला आहे? दुसऱ्या नंबर 1, 2, 12, बरोबर. त्याच्यानंतर नॉन झिरो नंबर 7 आहे. हा कितव्या नंबरला आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 12. म्हणजे जे नंबर हे एक पेक्षा लहान असतील त्या नंबरचे कॅरेक्टरिस्टिक्स 12, 12, 12, 12, 12, 12, 12, म्हणजे -1, -1, -1, -2, -3, -4, -2, -6 अशा प्रकारे तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. आणि ते कॅरेक्टरिस्टिक आपण कशा प्रकारे ठरवले की डेसिमल पॉइंटच्या नंतर येणारा पहिला नॉन झिरो म्हणजे 0 नसलेला हा कितव्या नंबरला? हा पहिल्या नंबरला 12, हा पहिल्या नंबरला 12, हा दुसऱ्या नंबरला 12, हा तिसऱ्या नंबरला 12, हा चौथ्या नंबरला 12, हा दुसऱ्या नंबरला 12,
आणि हा 6व्या नंबरला बार 6. बरोबर. त्याच पद्धतीने तुम्ही असे भरपूर एक्झाम्पल तुम्हाला जे वाटतील ते तुम्ही घेऊ शकता. बरोबर. आता त्याच्यानंतर आपण असे नंबर बघूया की जे एकपेक्षा मोठे आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे काढायचे. बरोबर. आता याचे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला जे काय अंक दिलेले आहेत, जे काय नंबर दिले, जी काय संख्या दिली, त्या संख्याची किंमत ठरवायची. बरोबर. आता हा जो नंबर आहे 2 ही किती अंकी संख्या आहे? 1 अंकी संख्या. बरोबर आहे. किमतीनुसार ही किती अंकी संख्या आहे? 3 अंकी संख्या. परंतु त्याची किंमत किती अंकी? 2 पेक्षा मोठी, 3 पेक्षा लहान, म्हणून ही एकच अंकी कन्सिडर करायची. आता ही याच्यामध्ये 3 अंक आहेत, 2 मग 5, पण ही 3 अंकी संख्या जरी असेल तर त्याची किंमत जी आहे ती 29.5 आहे, म्हणजे 29 पेक्षा जास्त आणि 30 पेक्षा कमी, म्हणून याला 2 अंकी कन्सिडर करा. आता हा नंबर आहे 20,000 लिहिले तर. बरोबर आहे. 20,000 म्हणजे 5 अंकी संख्या आहे, याची किंमत सुद्धा 5 अंकी. बरोबर आहे. संख्या याची किंमत पण 2 अंकी आणि ही 7 अंकी संख्या आहे, याची किंमत सुद्धा 7 अंकी. मग 1 पेक्षा मोठे सगळे नंबर आहेत म्हणजे त्याचे कॅरेक्टरिस्टिक ठरवायचे कसे? आता किमतीनुसार ही 1 अंकी. बरोबर आहे. याची कॅरेक्टरिस्टिक कशी लिहिणार? 1 - 1 0. बरोबर. आता याच्यामध्ये 3 अंक आहेत, पण किमतीनुसार याची किंमत 2 पेक्षा जास्त आहे, 3 पेक्षा कमी, म्हणजे एकच अंक. 1 - 1 0. आता याच्यामध्ये 3 अंक आहेत, पण किमतीनुसार 29 पेक्षा मोठी, 30 पेक्षा लहान, म्हणजे 2 अंकी. 2 - 1 1. आता ही 5 अंकी संख्या आहे, 5 - 1 = 4. बरोबर. ही 2 अंकी संख्या आहे, मग नंतर त्याला 2 - 1 अंकी संख्या आहे, 7 - 1 = 6. बरोबर आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला असे कोणतेही नंबर दिले त्याला डिवाइड करत असताना कशामध्ये करायचं की तो नंबर 1 पेक्षा लहान आहे का 1 पेक्षा मोठा आहे हे तुम्हाला कळलं की नंबर आणि कॅरेक्टरिस्टिक तुमच्या बरोबर लक्षात येईल. बरोबर. आता याच्यानंतर आपण लॉग टेबल मध्ये जो पहिला पॉइंट होणार आहे ते आहे मल्टिप्लिकेशन. बरोबर. आपल्याला दोन संख्येचं मल्टिप्लिकेशन करत असताना लॉग टेबलचा वापर कसा करायचा ते आपल्याला पाहायचा. जर तुम्ही नोट्स काढत असाल तर पहिला पॉइंट लिहून घ्या जो आपल्याला आज करायचा आहे, मल्टिप्लिकेशन बाय यूजिंग लॉग टेबल. बरोबर. मल्टिप्लिकेशन आज आपल्याला पाहिजे. आपण काय करू, सिंपल नंबरचे मल्टिप्लिकेशन कसे करायचे ते आपल्याला पहिले मी सांगतो. बरोबर. आता त्याचं पहिले एक्झाम्पल आपण घेऊया. 4 × 3. आपल्याला हे जनरल माहिती आहे, 4 गुणिले 3 चे उत्तर 12 आहे. याचं उत्तर किती यायला पाहिजे? 12. बरोबर. आता हे उत्तर आपल्याला काढायचं आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला लॉग टेबल वापरायचं. बरोबर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, लॉग टेबलचं जे काही कॅल्क्युलेशन असतं ते अप्रॉक्सिमेट असतं. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपल्याला मिळत असतं. बरोबर. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू याचा अर्थ काय, समजा तुमचं उत्तर 12 असेल तर ते 11.98 यायला पाहिजे, 11.99 आलं तरी चालते, 12 आलं तरी चालते, 12.01 आलं चालते, 12.02 आलं तरी चालते. अशा प्रकारे कुठलाही अंक आला तरी तुमचं उत्तर बरोबर आहे, कारण लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन हे काय, अप्रॉक्सिमेशन. बरोबर. आता ज्या दोन संख्येचं आपल्याला मल्टिप्लिकेशन, दोन संख्या असू द्या, 3 असू द्या, 4 असू द्या, जेवढे काही संख्या असतील त्याचं मल्टिप्लिकेशन करत असताना तुम्हाला महत्त्वाचं काय करायचं, ते दोन अंक इथं लिहून घ्यायचे. 4 आणि 3 या दोन संख्येचं मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे. आता नीट समजून घ्या, आपल्याला एक फॉर्म्युला माहित पाहिजे. लॉगचा एक फॉर्म्युला आहे, सपोज दोन नंबर आहेत x आणि y. बरोबर. आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचं, तर हे मल्टिप्लिकेशन करताना
जर समजा आपण याचं लॉग घेतला तर हा फॉर्म्युला क्रिएट होतो लॉग एक्स प्लस लॉग वाय. आणि समजा या दोन अंकांचा आपल्याला भागाकार करायचा असेल आणि जर समजा याचा आपण लॉग घेतला तर आपल्याला काय मिळेल लॉग एक्स मायनस लॉग वाय. याचा अर्थ मल्टिप्लिकेशन करत असताना लॉगची बरोबर आहे आणि डिवायडेशन करत असताना लॉगची वजाबाकी बरोबर. मग आता आपण असं कन्सिडर करतोय की हे जे दोन नंबर आहेत 4 आणि 3 याचा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं बरोबर आहे. मग आपण काय करणार हे दोन नंबर लिहून घेणार बरोबर. तर आता याचा लॉग घ्यायचा. मग याचा जर तुम्ही लॉग घेतला तर त्याला रिप्रेझेंट करत असताना पॉइंट देऊन ती संख्या रिप्रेझेंट करायची असते बरोबर आहे. आपल्याला कळलं पाहिजे की या पॉइंटच्या डाव्या बाजूला काय लिहायचं आणि उजव्या बाजूला काय लिहायचं. तर पॉइंटच्या डाव्या बाजूला जे आहे ते कॅरेक्टरिस्टिक आणि पॉइंटच्या उजव्या बाजूला त्या संख्येचा लॉग असतो बरोबर आहे. मग आता ही संख्या एक अंकी संख्या ही संख्या सुद्धा एक अंकी याचे कॅरेक्टरिस्टिक येणार 0 याचे कॅरेक्टरिस्टिक येणार 0 बरोबर आहे. आणि या दोन संख्येमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. लॉगच्या आपल्याला काय करायची बेरीज म्हटल्यानंतर इथं प्लस यायचं बरोबर. आता आपल्याला या दोन संख्यांचा आपल्याला लॉग घ्यायचे या दोन संख्येचे लॉग. आता लॉग घेत असताना ही जी संख्या आहे ती ऍक्च्युअल 4 अंकी कन्सिडर करायची बरोबर आहे. ही संख्या एक अंकी पण ती कन्सिडर करताना 4 अंकी कन्सिडर करायची. 4 अंकी संख्या असेल तर काय अडचण नाही इथं 0 वगैरे घ्यायची आवश्यकता नाही. पण जर समजा ती 3 अंकी संख्या तर त्याला 4 अंकी बनवायला तुम्हाला 0 द्यावं लागेल. समजा ही 2 अंकी संख्या त्याला जर तुम्हाला 4 अंकी बनवायचे असेल तर 2 0 घेण्याची गरज आहे बरोबर. मग इथे एकच अंकी संख्या म्हणून 4 अंकी संख्या तयार करायसाठी 3 0 इथं 3 0 घेतली. आता याचं डिवायडेशन करत असताना तुम्हाला काय करायचं आहे की हे जे पहिले दोन अंक आहेत त्याचा एक ग्रुप तिसरा अंक आणि चौथा अंक पहिल्या दोनचा एक ग्रुप तिसरा आणि चौथ्याचा एक ग्रुप असे 3 ग्रुप आपण केले बरोबर आहे. म्हणजे पहिले जे आहे ते होणार 40 नंतर तयार होणार 30 त्याला होणार 4 चा 0 0 30 चा 0 0. जर समजा अंक असतील असे तर 12 चा 3 4 12 चा 3 0 12 चा 0 0. आता मी हे जे नंबर आहे त्याचे 3 ग्रुप का केले कारण जे तुम्ही लॉग टेबल बघता त्या लॉग टेबलमध्ये 3 ग्रुप केले आहेत अशा प्रकारचे बरोबर आहे. मग याच्यामध्ये जो पहिला ग्रुप आहे तो असा उभा पाहायचा आपल्याला बरोबर आहे. जो दुसरा आहे तो आडवा पाहायचा आणि तिसरा जो ग्रुप आहे तो सुद्धा आडवा पाहायचा बरोबर. आता जो पहिला ग्रुप आहे त्याची सुरुवात तुम्ही जर बघितली तर 10 11 12 13 14 असे आहेत आणि शेवटी 9 बरोबर आहे. त्याच्यानंतर जे दुसरा ग्रुप आहे तर त्या दुसऱ्या ग्रुपमध्ये इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 असे काही नंबर दिलेले आढळतात. आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये इथे लिहिलेलं असतं मीन डिफरन्स बरोबर. आणि या मीन डिफरन्स मध्ये ज्या काय व्हॅल्यू असतात ते सुरुवात असते तर इथं 0 पासून सुरुवात करतात 0 1 2 3 बरोबर. आणि इथली सुरुवात जी आहे ती 1 2 3 4 5 त्या पद्धतीनं नंबर्स असतात. मग पहिला ग्रुप 10 11 12 13 14 पर्यंत 99 पर्यंत. दुसरा ग्रुप 0 1 2 3 4 5 9 पर्यंत. मिड डिफरन्स 1 ते 9 पर्यंत असे 3 ग्रुप केले बरोबर. मग आता इथं जे 3 ग्रुप केले मग पहिल्या दोन संख्या ज्या आहेत इथं समजा 40 तर तुम्ही काय करणार 14 15 16 इथं कुठं तरी 40 असेल बरोबर आहे.
त्याच्यानंतर येणार आहे काय 0 0. आता 40 इथून आडवं तुम्ही पाहणार आणि इथून उभं पाहणार. 40 चा 0 म्हणजे हा नंबर आणि इथं 0 पुढे नाहीये त्यामुळे इथला विषय येत नाही. 40 चा 0 इथं किती असणार तो नंबर आपल्याला लिहायचा आणि तो इथे लिहिलेला असतो 60. जे लॉग टेबल आहे त्याच्यामध्ये हे नंबर तुम्हाला दिलेले आहे बरोबर. मग इथं 40 चा 0 किती आला 60 तो आपण इथे लिहू 60 बरोबर आहे. त्याच पद्धतीने आता काय 30 चा 0 0 बरोबर. 30 चा 0 आता इथं 14 इथं 40 आहे म्हणजे इथं कुठेतरी 30 असेल बरोबर. मग या 30 चा तुम्ही आडवा बघणार इथं आणि हा 0 मग इथं नंबर असतो 47 71. लॉग टेबल मध्ये सर्व नंबर दिलेले आहेत. मग ते 47 71 तुम्हाला लिहायचे. बघितलं लॉग थोडक्यात हे जे दोन नंबर आहेत ज्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचंय त्याचा आपण लॉग बघितला. पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक बघितला आणि त्याच्यानंतर लॉग. मग 0.61 आलं 3 0.47 बरोबर. आता या दोन लॉगची बेरीज आपल्याला करायची. 1 आणि 1 2 2 आणि 7 9 0 अधिक 7 7 6 4 10 अक्षराला 1 1. आता नीट लक्ष द्या आपल्याला 4 आणि 3 चा गुणाकार करायचा. 4 आणि 3 च्या लॉगची बेरीज नाही करायची बरोबर आहे. 4 आणि 3 चा गुणाकार करायचा. मग जर तुम्ही याची बेरीज केली तर त्याचं उत्तर जे आहे त्याच्यामध्ये लॉग येणार आणि तो लॉग आपल्याला घालवावा लागतो. ते घालवण्यासाठी काय करावं लागतं अँटी लॉग घालावं लागतं. काय करावं लागतं अँटी लॉग. आता अँटी लॉग कोणाचा घ्यायचा आहे लॉगची जी बेरीज आलेली आहे त्याचा. पण त्याच्या आधी काय करायचं बघा पॉइंटच्या अलीकडचा जो नंबर आहे त्याला इथं सी लिहायचे. सी फॉर कॅरेक्टरिस्टिक्स बरोबर. त्याच्यानंतर पॉइंटच्या नंतर नेहमी 4 अंक येतात 1 2 3 4. तर त्या 4 अंकांचे 3 ग्रुप मध्ये डिव्हायडेशन करायचं. म्हणजे पहिल्या 2 अंकांचं तिसरा आणि चौथा. तुम्ही याला काय म्हणणार 0 7 चा 9 2 बरोबर. आता जर तुम्ही 0 7 बघायचा प्रयत्न केला तर इथे कुठेही 0 7 नाही. याचा अर्थ हे लॉग मध्ये बघायचं नाही. हे लॉग लॉगरिथम आहे. हा जो टेबल आहे तो लॉगरिथम बरोबर आहे. आता इथं तुम्हाला 0 7 बघायचं पण ते 0.07 0.0792 लॉग बघायचं अँटी लॉग बघायचं. आता अँटी लॉग मध्ये सुद्धा काय केलं असतं तर या दोनचा मिळून एक ग्रुप दुसरा आणि तिसरा 3 ग्रुप आहेत. म्हणजे हे 3 ग्रुप का आहेत त्याचं कारण आहे की अँटी लॉगरिथम जर तुम्ही पाहिले तर अँटी लॉगरिथम सुद्धा याच प्रकारे पहिला दुसरा आणि तिसरा या 3 ग्रुप मध्ये डिवाइड केलेला असतो बरोबर. आता डिवायडेशन मध्ये फक्त आता एक फरक येते दुसरा आणि तिसरं जे आहे ते सेम आहे 0 1 2 अप टू 9 1 2 अप टू 9 बरोबर. आता फक्त जो पहिला आहे त्याच्यामध्ये चेंजेस काय मध्ये हे नसतं बरोबर. पण अँटी लॉगरिथम मध्ये इथे काय लिहिलं असतं 0.00 0.01 0.02 0.03 आणि शेवटी लिहिलं असतं 0.9 बरोबर. आता इथे काय करणार तुम्ही आपल्याला बघायचं काय इथं 0 7 चा 9 2. मग आता हे 0 3 0 4 0 5 0 6 आणि 0 7 असे नंबर असतात बरोबर. 0 7 चा बघायचं म्हणजे 0 7 इकडे तुम्ही जाणार 9 पर्यंत सगळ्यात शेवटचा अंक इथला 9 बरोबर. आणि परत पुढे तिसऱ्या जो ग्रुप आहे तो त्याच्यामध्ये 2 आहे बरोबर. इथं 1 आणि 2 मग इथला एक अंक काय असेल. आता हा जर नंबर तुम्ही पाहिला 0 7 चा 9 तर आपल्याकडे हे लॉग टेबल आहे. या लॉग टेबल मध्ये पान नंबर 6 आणि 7 वरती लॉगरिथम आहे आणि पान नंबर 8 आणि 9 वरती अँटी लॉगरिथम. त्या अँटी लॉगरिथम मध्ये किती दिले बघा 0.00 0.01 0.02 आणि इथं 0.07 चा जो 9 आहे
तो लाईन दिलेला आहे 1199 बरोबर 1199 आणि इथला 2 जो आहे मिड डिफरन्स मला तो दिला 1 म्हणजे इथं लिहिलेले 1199 आणि इथं 1 तर या दोघांची काय करायची बेरीज 1199 अधिक 1 किती येणार 1200 आपल्याला एनटी लॉग बघायचा आहे 1.0792 आणि याचं उत्तर आलं 1199 अधिक 1 1200 आणि आपल्याला माहिती आहे की 4 गुणिले 3 याचं उत्तर यायला पाहिजे 12 पण आलेलं आहे 1200 तर म्हणजे 12 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला काय करावं इथं पॉईंट द्यावा लागेल पण हा पॉईंट डायरेक्ट चालत नाही त्यासाठी तुम्हाला इथं जे म्हणले मी कॅरेक्टरिस्टिक 1 आहे जर कॅरेक्टरिस्टिक 0 असेल तर एक अंकी संख्या आणि कॅरेक्टरिस्टिक 1 असेल तर किती अंकी संख्या 2 अंकी 1 2 3 4 4 अंकी आहे म्हणल्यानंतर एक कॅरेक्टरिस्टिक म्हणजे 2 अंकी संख्या पाहिजे मग जिथं 2 अंकी संख्या तयार होईल तिथं पॉईंट द्यायचा मग 1200 होतं म्हणून मी 12.00 लिहिलं तर 2 अंकानंतर मी पॉईंट का दिला कारण याचं कॅरेक्टरिस्टिक किती आहे 1 आहे बरोबर या पद्धतीने तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आता नीट लक्ष द्या आपण सेकंड एक्झाम्पल घेऊ सेकंड एक्झाम्पल आहे 12 into 7 12 into 7 आता करायचे 12 आणि 7 चा गुणाकार करायचा आपल्याला माहिती उत्तर पाहिजे 84 बरोबर मग मल्टिप्लिकेशन पाहिजे लॉग टेबल आपण बघतोय म्हणजे पहिल्यांदा काय करणार तुम्ही 2 नंबर घेणार ज्याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे त्याच्यानंतर 12 इज इक्वल टू द्यायचा आणि नंतर एक पॉइंट द्यायचा बरोबर पॉइंटच्या डाव्या बाजूला कॅरेक्टरिस्टिक उजव्या बाजूला लॉग बरोबर आता 12 दोन अंकी संख्या कॅरेक्टरिस्टिक्स 2 - 1 1 7 1 एक अंकी संख्या त्याची कॅरेक्टरिस्टिक किती ना 1 - 1 0 आणि मल्टिप्लिकेशन मध्ये लॉगच्या आपण बेरीज करतो म्हणून इथं बेरीज करणार आता याचं तुम्हाला लॉग घ्यायचं मग 12च्या पुढं तिसऱ्या आणि चौथ्या संख्या नाहीये म्हणजे 0 0 कन्सिडर करा 7 च्या नंतर 3 अंक कमी आहेत म्हणल्यानंतर 0 0 0 कन्सिडर करा आता इथं लॉग कशा करणार हे झालं 1200 आणि हे झालं 7000 इथं काय करणार तुम्ही 12चा 0 0 आणि इथं 70चा 0 0 बरोबर आता इथं 12चा 0 इथं 12 आहे आणि इथं 3 आहे 12चा 0 मग तुम्ही काय करणार इथं लॉग टेबल तुमच्या समोर आहे लॉगरिथम काढायचं अंक बघायचे 10 11 12 आणि 12चा 0 किती 0 792 बरोबर 0 792 त्याच्यानंतर 7 चा लॉग बघायचा आहे म्हणजे 70चा 0 बघायला 70 इथं आहे 70चा 0 84 51 बरोबर इथे हा 84 51 आता या लॉगची बेरीज आपल्याला करायची 2 आणि 3 2 5 14 चला 1 7 5 12 चला 1 0 अधिक 9 9 1 पॉइंटच्या पलीकडचं नंबर आहे नेहमीप्रमाणे त्याला कॅरेक्टरिस्टिक्स म्हणा पॉइंटच्या नंतर 4 अंक आहेत मग पहिल्या 2 अंकांचा एक ग्रुप तिसरा आणि चौथा म्हणजे आता पॉइंट 92 पॉइंट 92 अँटी लॉगरिथम मध्ये जायचं आणि पॉइंट 92 चा 4 3 पाहिजे बरोबर पॉइंट 92 चा 4 3 अँटी लॉगरिथमच्या पाठीमागे पॉइंट 92 मध्ये ठीक आहे ते आहे 83 18 92 चा आपल्याला 4 पाहिजे ना पॉइंट 92 चा 4 आहे 83 95 त्याचे पॉइंट 92 कुठेतरी असेल
इथून 4 मध्ये बघायचं 83 85 83 55 आणि त्याच्या पुढं 4 3 म्हणजे 3 पाहायचं आहे इथला मिडी प्लस मधला 3 पाहायचं आहे इथे 3 आणि 3 मध्ये किती इथं मिडी प्लस मध्ये 6 आणि मग या दोघांची बेरीज 83 95 एंटी लॉग बघितला एंटी लॉग मध्ये बघितला 1.9243 चा आणि तो आला 83 95 मिली प्लस मध्ये 6 आहे त्याचं उत्तर आलं 8401 आता आपल्याला उत्तर पाहिजे 84 बरोबर आहे पण आले काय 8401 मग कॅरेक्टरिस्टिक पाहिजे कॅरेक्टरिस्टिक किती 1 आहे संख्या किती अंकी असली पाहिजे 2 अंकी 2 अंकी संख्येसाठी इथं पॉईंट अपेक्षित आहे तर हे 84.01 म्हणजे जवळपास किती 84 म्हणून मी सुरुवातीला सांगितलं लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन हे अप्रॉक्सिमेशन असतं म्हणजे जवळपास उत्तर तुम्हाला कळलं तरी चालेल बरोबर आता हे नंबर आपण बघितले बरोबर आहे या नंबरमध्ये खूप छोटे नंबर आहेत परंतु मला फिजिक्सचे जे कॅल्क्युलेशन असतील 11 ला किंवा 12 ला किंवा केमिस्ट्रीमध्ये काही कॅल्क्युलेशन असतील ते खूप मोठे असतात बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये 2 अंकांचा गुणाकार नसतो असे भरपूर अंक असतील म्हणजे 3 अंकांचा गुणाकार 4 अंकांचा किती अंकांचा गुणाकार असला तरी हीच मेथड आपल्याला यूज करायची आपण त्याचंही एक एक्झाम्पल पाहू म्हणजे तुमच्या लॉग टेबलचा वापर करून मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे लक्षात येईल बरोबर तिसरे एक्झाम्पल आपण घेऊ 20.5 0.44 बरोबर आता हे 3 अंक 1 2 3 यांचा गुणाकार आपल्याला करायचा बरोबर सिंपल सुरुवातीला काय करून घ्यायचं ज्याचा गुणाकार करायचा ते संख्या लिहून घ्यायची आता आपल्याला माहिती 99 20.5 आणि 0.44 याचा आपल्याला गुणाकार घ्यायचा बरोबर आता लॉग घेत असताना पॉइंटच्या डाव्या बाजूला काय घ्यायचंय कॅरेक्टरिस्टिक आणि उजव्या बाजूला लॉग बरोबर आहे आता ही 2 अंकी संख्या त्याची किंमत ही 2 अंकी 2 - 1 1 ही 20.5 ही 3 अंकी संख्या परंतु याची किंमत 2 पेक्षा जास्त म्हणजे 20 पेक्षा जास्त आणि 21 पेक्षा कमी म्हणजे 2 अंकीचे म्हणजे 2 वजा 1 आता हे जे 2 नंबर आहेत ते 2 नंबर 1 पेक्षा मोठे त्यामुळे अशा प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक त्याला मिळाले 1 2 3 4 वगैरे बरोबर परंतु हा जो नंबर आहे हा नंबर 1 पेक्षा लहान बरोबर याचे कॅरेक्टरिस्टिक कसे मिळणार 12 12 12 12 या पद्धतीने बरोबर आता काय नाही बघायचं तुम्हाला आपण की पॉइंटच्या नंतर 0 सोडून येणारा अंक हा 4 आहे तो किती नंबरला आहे पहिल्या नंबरला म्हणजे याचे कॅरेक्टरिस्टिक 12 बरोबर आता याचे लॉग घ्यायचे दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये पॉइंट आलेला आहे बरोबर ज्यावेळेस तुम्ही लॉग घेत असता त्यावेळेस पॉइंटचा विचार अजिबात करायचा नाही बरोबर म्हणजे पहिला अंक 99 दुसरा 20.5 आहे तिसरा 0.44 आहे तर याच्यामध्ये पॉइंटचा विचार करायचा मग इथे 4 अंक पाहिजे 2 शून्य येतील इथे 4 अंक पाहिजे 1 शून्य येईल इथे 2 चा अंक असल्यामुळे 2 शून्य आपल्याला घ्यावे लागतील आता इथे लॉग कसा करणार 99 चा 0 20 चा 5 44 चा 0 लॉग करत असताना लॉगरिथम करायचं पहिला आहे 99 चा 0 99 चा 0 99 56 केला 99 56 त्यानंतर दुसरं बघा 20 चा 5 20 किती 20 चा 5 31 18 त्याच्यानंतर
44चा 0 64 35 आणि हे लॉग झाल्यानंतर सगळ्यांचे काय येणार बेरीज कारण मल्टिप्लिकेशन बरोबर. आता याची बेरीज बघा 6 8 14 5 19 चला 1 5 आणि 1 6 6 3 9 2 1 10 चला 1 9 1 10 10 4 14 14 1 15 चला 1 9 3 12 12 6 18 18 19 पॉईंट चला 1 गणित लक्षात आहे हे 1 अधिक 1 2 2 आलेला 3 आणि हे वजा 1 12 म्हणजे -1 3 -1 पॉईंटच्या खाली पॉईंटच्या अलीकडचा नंबर कॅरेक्टरिस्टिक पॉईंटच्या नंतर 1 2 3 4 4 अंक त्याचे 3